सार्वजनिक गणेशोत्सव हे समाज प्रबोधनाचं माध्यम आहे। सामाजिक भान जोपासत या काळात अनेक उपक्रम राबवले जातात। असाच एक उपक्रम थुंकीमुक्त कोल्हापूर चळवळीमार्फत राबवण्यात आला। सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे रोगजंतूंचा प्रसार वेगाने होतो, सार्वजनिक मालमत्ता विद्रूप होते। यासह तंबाखू, मावा, गुटखा खाणे आरोग्यास हानिकारक असून यामुळे कॅन्सरसारखा आजार संभवतो। याविषयी जनजागृती या उपक्रमांतर्गत केली जाते आहे। कोल्हापूर स्वच्छ आणि सुंदर राहावं व सर्वांचं आरोग्य निरोगी राहावं यासाठी मागील 3 वर्षांपासून थुंकीमुक्त कोल्हापूर ही चळवळ राबवली जाते आहे। यंदाही हा उपक्रम राबवण्यात आला। काका मामा थुंकता तुम्ही, आजारी पडतो आम्ही, थुंकणारा नवरा नको ग बाई, बुरे आदते छोडो अशा आशयाचे हातात फलक घेऊन देखावे पाहायला येणाऱ्यांचं प्रबोधन करण्यात आलं। कार्यक्रमाचं नियोजन दीपा शिपूरकर, विजय धर्माधिकारी, नीना जोशी यांनी केलं। राहुल राजशेखर, संगसेन जगतकर, ललित गांधी, अभिजित गुरव, अजय कुरणे, ललिता गांधी, दीपाली जाधव, संध्या मोहिते आदींसह चळवळीचे इतर कार्यकर्ते, लहान मुलांनी यात सहभाग घेतला।